विधान परिषदेमध्ये आपले उमेदवार निवडून जावेत याच्यासाठी राष्ट्रवादीने सुद्धा मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। राष्ट्रवादीच्याकडून विविध प्रकारे आपल्या उमेदवारांच्या नावांची चाचपणी होतीये। सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने मुंबईमध्ये बैठक घेतली आहे। आमदार, खासदार, मंत्री या बैठकीला उपस्थित असणार आहेत। आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्या आहेत। ज्योत्स्ना, राष्ट्रवादीच्याकडून किती जागा लढवण्याची तयारी केली जाते आणि संभाव्य उमेदवार कोण असू शकतात? अगदी बरोबर आहे। याचा निवाडा करण्यासाठी की संभाव्य उमेदवार, कारण इच्छुकांचे अनेक इच्छुक जे आहेत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याशी आपण बघतो की सकाळपासूनच भेटीगाठी ज्या आहेत त्यांनी घ्यायला सुरुवात केली होती। इतकंच नव्हे तर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुद्धा जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले होते। इतकंच नव्हे तर शरद पवार गटातल्या सक्षणा सलगर या सुद्धा ज्या आहेत त्या सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावरती जे आहेत ते सकाळी दाखल झाले होते। त्याच्यामुळे फक्त पक्षातूनच नव्हे तर पक्षाच्या त्यांच्या बाहेरून सुद्धा जे आहेत अनेक संभाव्य इच्छुक उमेदवार जे आहेत आणि उमेदवारांचे जे पालक आहेत ते सुद्धा स्वतःच्या मुलासाठी, स्वतःच्या मुलीसाठी अनेकांनी सुनेत्रा पवार यांची भेट जी आहे ती देवगिरी बंगल्यावरती येऊन घेतली। असं म्हटलं जातंय की म्हणजे सूत्रांकडून सांगितलं जातंय की या विधान परिषदेसाठीचा जो निर्णय आहे की कोणाला ही विधान परिषद द्यायची आहे याचा संपूर्ण निर्णय जो आहे तो सुनेत्रा पवार याच घेणार आहेत। कारण मागच्या वेळेस पण आपण बघितलं की ज्यावेळेस विधान परिषदेची जागा होती तेव्हा निशांत सिद्दीकी यांना संधी जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्याकडनं देण्यात आली होती, कारण त्यांच्या वडिलांना जे आहे जी। धन्यवाद ज्योत्स्ना या सगळ्या तपशिलासाठी।